IMFने भारताच्या GDPला सी ग्रेड दिलेला आहे. म्हणजेच क दर्जा, म्हणजे त्याला आपण थर्ड क्लास देखील म्हणू शकतो. हा अतिशय नीचांक पातळीचा दर्जा आहे. मित्रांनो, असं का? कारण की 2047 पर्यंत आपला भारत देश विकसित होईल किंवा भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या, तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत आहे, झालेली आहे. $4 ट्रिलियन देखील भारतीय अर्थव्यवस्था झालेली आहे, असं सांगण्यात येत आहे. मग IMFने भारतीय GDPला सी दर्जा का दिलेला आहे? त्याचं कारण काय असू शकतं? तर IMFने बऱ्याच साऱ्या कंप्लेंट केल्या आहेत. त्या म्हणजे त्यांचे जे काही अधिकारी भारतात येतात त्यांना इथे सपोर्ट केला जात नाही. जो काही खरा डाटा आहे तो दिला जात नाही, पण तो असं काही नाहीये. सी ग्रेड याच्यामध्ये का मिळतोय हे आपण लक्षात घेऊया. तसं पाहता 3 मेन चुका या ठिकाणी सांगितल्या आहेत. पहिली चूक म्हणजेच भारत हा बेस इयर म्हणजे 2011-12 म्हणजेच बेस इयर खूप जुनं यूज करतोय. मध्ये लोकांचे जे काही पर्चेसिंग हॅबिट्स आहेत ते जुन्या पद्धतीचे आहेत. आता जवळपास 10 ते 12 वर्षांत लोकांचे पर्चेसिंग हॅबिट्स बदलले असतील, लोकांचे एक्सपेंडिचर कॅपॅसिटी देखील बदलली असेल, असं IMFचं म्हणणं आहे. त्यामुळे बेस इयर चेंज केला पाहिजे. बेस इयर चेंज केल्याच्या नंतर नक्कीच जो काही ग्रेड आहे तो बदलेल. त्यानंतर होलसेल प्राइस इंडेक्स आणि प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, सध्या GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी होलसेल प्राइस इंडेक्स हा मानक वापरत आहे. IMF हे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स वापरत आहे. त्यामुळे या डेटामध्ये देखील थोडंसं फरक येऊ शकतो. म्हणजेच भारताची GDP ही ग्रेड दिलाय म्हणजे नीचांक दर्जाचे आहे असं आपण म्हणू शकत नाही. भारत हा आपल्या पद्धतीने आपली मानक वापरून GDP कॅल्क्युलेट करत आहे, हे IMFला मान्य नाही. IMF म्हणत आहे की तुम्ही अपग्रेड करा, त्यावेळेस GDP हा नक्कीच A किंवा B या ग्रेडवरती येईल आणि भारताची जी काही सध्याची GDP आहे ती नक्कीच चांगली आहे, परंतु नवीन मानक वापरून IMFच्या मानकानुसार ही GDP कॅल्क्युलेट केली तर IMFचं देखील म्हणणं आहे की भारताची GDP ही A किंवा B ग्रेडवरती नक्कीच उतरेल.